ती. डू यू लाईक मी? मी. नाही. ती. मग माझ्या मागे मागे का येतोय? मी. ते तुझं हॉटस्पॉट चालू होतं म्हणून. नवरा. लग्नाच्या 10व्या वाढदिवसाला मी तुला अंदमान निकोबारला घेऊन जाईन. बायको. अय्या खरंच? आणि 25व्या वर्धापना दिनानिमित्त? नवरा. न्यायला परत येईन. बायको. तुम्ही खूप बदलला आहात. नवरा. मग काय आयुष्यभर बेवकूफ बनून राहू का? लग्नाच्या पंक्तीला एका अनोळखी व्यक्तीला बघून वधू पित्याने विचारले, तुम्हाला मी आमंत्रण दिलं होतं का? माणूस तापून लालबुंद झाला आणि म्हणाला, नव्हतं दिलं. मग ती माझी चूक आहे का तुमची? वाढती महागाई आणि घटत जाणारे उत्पन्न पाहता सरकारने आधार कार्ड प्रमाणे उधार कार्ड काढायला पाहिजे. पुरुषांचं आपलं एक भारी असते. स्वतःच्या बायकोचं मन कधी कळेल न कळेल, पण दुसऱ्याच्या बायकोचे मन कळावे यासाठी भारी धडपड असते बाप्याची. मेलेला नवरा उठून बसला जेव्हा त्याची बायको रडता रडता म्हणाली, मी आमच्या यांना आयुष्यात कधीच त्रास नाही दिला. इतिहास साक्ष आहे की आजपर्यंत मुलींना सगळ्यात जास्त धोका गोरं व्हायच्या क्रीमने दिला आहे. तुम्ही बाकी कितीही हुशार असाल हो, पण जर तुमची बायको म्हणाली ना तुम्हाला काही कळत नाही, बस तिथेच विषय संपला. बायकोशी भांडण झाल्याने वामनरावांनी जेवायला बसण्याऐवजी रागारागात आवराआवरी करून ऑफिसला जाण्याची तयारी सुरू केली. काही खाणार आहात का? बायकोने विचारले. विष दे विष, वामनराव म्हणाले. इथेच खाणार की डब्यात देऊ? बायकोने शांतपणे विचारले. बायको. अहो, या खिडकीला पडदा लावा. समोरचा माणूस सारखा माझ्याकडे बघायचा प्रयत्न करतोय. नवरा. असू दे, एकदा की तू त्याला नीट दिसली की तोच त्याच्या खिडकीला पडदा लावून घेईल.